गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण फिल्ट्रेशन पाहिलं. फिल्ट्रेशननंतर जे नेक्स्ट ट्रीटमेंट युनिट आहे ते आहे डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन म्हणजे काय, जे वॉटरमधले पॅथोजेनिक बॅक्टेरियाज असतात, जे आपल्या बॉडीला जे हानिकारक बॅक्टेरियाज आहेत ते काय केले जातात, किल केले जातात. डिसइन्फेक्शनमध्ये बघा, द मेन ऑब्जेक्ट ऑफ डिसइन्फेक्शन टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर ड्युरिंग इट्स ट्रान्समिट फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट टू द प्लेस ऑफ इट कन्झम्शन. म्हणजे ट्रीटमेंट प्लांटपासून तुमच्या घरापर्यंत जे वॉटर येतं त्याच्यातले जे कंटॅमिनेशन्स आहेत, कंटॅमिनेशन म्हणजे दूषित पाणी असतं, ते खराब पाणी आहे, त्याला क्लिअर करण्याचं काम कोण करतं, कोणतं युनिट करतं, तर डिसइन्फेक्शनमध्ये काय केलं जातं, त्याच्यातले जे पॅथोजेनिक बॅक्टेरियाज असतात ते काय केले जातात, किल केले जातात. ऑब्जेक्ट काय आहे, प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर ड्युरिंग इट इज ट्रान्समिट फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट टू द प्लेस ऑफ इट्स कन्झम्शन म्हणजे कोण असणार आहे, तुम्ही असणार आहे. नेक्स्ट डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ किलिंग द पॅथोजेनिक बॅक्टेरिया फॉर वॉटर इज नोन ॲज डिसइन्फेक्शन. डेफिनेशनमध्ये काय आहे, किलिंग द पॅथोजेनिक बॅक्टेरिया फ्रॉम वॉटर इज नोन ॲज डिसइन्फेक्शन. नेक्स्ट बघा, मेथड्स ऑफ डिसइन्फेक्शन कसं केलं जातं, म्हणजे बॅक्टेरिया त्याच्यातले आपल्याला किल करायचे आहेत, त्यासाठी कोणकोणत्या प्रोसेस आहेत किंवा कोणकोणत्या मेथड्स आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट आहे बाय बॉइलिंग ऑफ वॉटर, सेकंड बाय अल्ट्राव्हायोलेट रेज, थर्ड क्लोरिनेशन, फोर्थ यूज ऑफ ओझोन, फिफ्थ यूज ऑफ एक्सेसलाइन, सिक्स्थ बाय यूज ऑफ आयोडीन अँड ब्रोमीन. ह्या 6 मेथडच्या थ्रू काय केलं जातं, त्याच्यातले जे पॅथोजेनिक बॅक्टेरियाज आहेत किंवा कंटामिनेशन आहे वॉटरमधलं ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. लास्ट एक आहे बाय युजिंग पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज करून काय केलं जातं, त्याच्यातले जे पॅथोजेनिक बॅक्टेरियाज आहेत त्या काय केले जातात, किल केले जातात. फर्स्ट बघा, बाय बॉइलिंग, व्हेन वॉटर इज बॉईल फॉर 15 to 20 minutes द हार्मफुल बॅक्टेरिया आर किल. ज्यावेळेस आपल्याकडे कोणताही ऑप्शन नसतो, आपल्याकडे पोटॅशियम परमॅंगनेट वगैरे अल्ट्राव्हायोलेट असं पण करू शकत नसेल, तर आपण नॉर्मल मेथड कोणती यूज करू शकतो, बाय बॉइलिंग ऑफ वॉटर 15 to 20 minutes. 15 ते 20 मिनिट पाणी उकळल्यानंतर काय होतं, त्याच्यातले जे पॅथोजेनिक बॅक्टेरियाज आहेत ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट आहे बाय अल्ट्राव्हायोलेट रेज. UV रेज आर पॉवरफुल डिसइन्फेक्टंट. UV रेज काय केले जातात, वॉटरमध्ये सोडले जातात. अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे काय होतात, त्याच्यातले जे हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत ते काय होतात, किल होतात. नेक्स्ट, वॉटर इज अलाउड टू फ्लो इन थिन लेअरमध्ये वॉटर काय केलं जातं, अलाउ केलं जातं आणि त्याच्यावरती ते अल्ट्राव्हायोलेट रेज पास केले जातात. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे जर आपण डिसइन्फेक्शन केलं तर त्याच्यावर काय होणार, ट्रीटमेंट इज कॉस्टली आहे ना, अल्ट्राव्हायोलेट रेज बॉइलिंगचा कम्पेअर तरी कॉस्टली आहे. नेक्स्ट आहे बाय यूज ऑफ आयोडीन अँड ब्रोमीन. इट हॅज बीन सीन दॅट ॲडिशन ऑफ आयोडीन अँड ब्रोमीन इन द वॉटर किल ऑल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. आयोडीन अँड ब्रोमीन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याचा यूज करून त्याच्यातले काय करू शकता, पॅथोजेनिक बॅक्टेरिया किल करू शकता. डिसॲडव्हान्टेजेस बघा, ट्रीटमेंट इज कॉस्टली. आयोडीन आणि ब्रोमीन जर परचेस करायचं असेल तर त्याला काय आहे, कॉस्टली आहे ते. नेक्स्ट आहे इट प्रोड्यूस द सर्टन टेस्ट अँड ओडर. काय प्रोड्यूस करतं, त्या पाण्याला काय पोटॅशियम किंवा तुम्ही हे आयोडीन ब्रोमीन जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते काय होणार, पाण्याला वास येणार. नेक्स्ट आहे बाय यूज ऑफ ओझोन इज ॲन अनस्टेबल आयसोटोप ऑफ ऑक्सिजन. दिस इज व्हेरी पॉवरफुल फॉर डिसइन्फेक्शन. ओझोनच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, डिसइन्फेक्शन करू शकता. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, ओझोन ट्रीटमेंट इज कॉस्टली आहे. त्याच्यानंतर ओझोन इज अनस्टेबल अँड कॅन नॉट बी स्टोअर्ड लॉंग टाईम. अनस्टेबल आहे, स्टेबल असतं तर आपण स्टोअर करून ठेवू शकतो त्याला, बट अनस्टेबल असल्यामुळे त्याला स्टोअर करून ठेवू शकत नाही. नेक्स्ट आहे बाय द यूज ऑफ एक्सेस लाईम. बघा, लाईम इज युजली यूज्ड ॲट द
वॉटर वर्क्स फॉर रिमूव्हिंग द हार्डनेस ऑफ वॉटर. हार्डनेस ऑफ वॉटर, जेव्हा वॉटर हार्ड असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काय केलं जातो, लाईम ॲड केला जातो. इन ॲडिशन एक्सेस लाईम इन द वॉटर इन्क्रीज द pH व्हॅल्यू ऑफ वॉटर. जर मॅक्सिमम तुम्ही लाईम त्याच्यामध्ये ॲड केला तर pH व्हॅल्यू काय होते, त्याची ॲटोमॅटिक इन्क्रीज होते. डिसॲडव्हान्टेजेस काय असणार आहे मग, इन्क्रीज काय होतं आहे, pH इन्क्रीज होत आहे, हा डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, बाय यूज ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह इन किलिंग द कोलेरा जर्म्स बट नॉट व्हेरी इफेक्टिव्ह फॉर अदर बॅक्टेरिया. कोलेराचे जे जर्म्स असतात म्हणजे जंतू, ते काय केले जातात, पोटॅशियम परमॅंगनेटच्या थ्रू किल केले जातात. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, नॉट इफेक्टिव्ह फॉर ऑल बॅक्टेरिया. दुसरे बॅक्टेरिया किल होतात का, नाही, हा त्याचा मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट आहे क्लोरिनेशन. क्लोरिनेशनमध्ये बघा डेफिनेशन, द ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन टू वॉटर फॉर द पर्पज ऑफ डिसइन्फेक्शन इज नोन ॲज क्लोरिनेशन. वॉटरमध्ये क्लोरीन ॲड करणे काय पर्पज आहे, त्याच्यातली पॅथोजेनिक बॅक्टेरिया किल करणे, ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणलं जातं, क्लोरिनेशन. डिसइन्फेक्शन युनिटमध्ये क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, त्याला म्हणायचं क्लोरिनेशन. ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन. क्लोरीन कसं क्लोरीन वॉटरमध्ये ॲड करण्यासाठी त्याचे जे टाईप्स आहेत क्लोरिनेशनचे, कोणकोणते टाईपमध्ये क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड केलं जातं हे बघणार आहोत वन बाय वन. फर्स्ट आहे ॲज ए ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर, द ब्लिचिंग पावडर इज ए व्हाईट पावडर. ब्लिचिंग पावडर कशी असते, व्हाईट पावडर असते. इट कंटेन्स अबाउट 30 to 35% ऑफ ॲक्टिव्ह क्लोरीन. त्याच्यामध्ये किती, 30 ते 35% एवढा ॲक्टिव्ह क्लोरीन असतो ब्लिचिंग पावडरमध्ये. इट इज व्हेरी अनस्टेबल कंपाऊंड. अनस्टेबल कंपाऊंड आहे याच्याबद्दल. नेक्स्ट आहे क्लोरामाइन्स. व्हेन क्लोरामाइन्स इज मिक्स्ड विथ अमोनिया इट फॉर्म्स कंपाऊंड इज नोन ॲज क्लोरामाइन्स. क्लोरीन आणि अमोनिया एकत्र केल्यानंतर काय होते, क्लोरामाइन्स. इट इज स्टेबल कंपाऊंड. दे आल्सो रिमूव्ह द ओडर फ्रॉम वॉटर. अनस्टेबल, इट इज आल्सो स्टेबल आहे. ब्लिचिंग पावडर कसं आहे, अनस्टेबल आहे, तसं क्लोरामाइन्स कसं आहे, स्टेबल कंपाऊंड आहे आणि आल्सो रिमूव्ह द ओडर फ्रॉम वॉटर. पाण्याचा जो वासा वगैरे असेल एखाद्या ट्रीटमेंट युनिटमध्ये तुम्ही ॲड केल्यानंतर त्या पाण्याला जर वास वगैरे आला असेल पोटॅशियम परमॅंगनेटचा वगैरे, तर तो तुम्ही काय करू शकता, क्लोरामाइन्स ॲड करून रिमूव्ह करू शकता. फ्री क्लोरीन गॅस. फ्री क्लोरीन गॅसमध्ये बघा, द क्लोरीन कॅन बी अप्लाइड इन गॅसियस ऑर लिक्विड फॉर्म. गॅसियस ऑर लिक्विड फॉर्ममध्ये तो काय केला जातो, त्याच्यामध्ये ॲड केला जातो. द लिक्विड क्लोरीन इज स्टोअर्ड इन प्रेशर सिलेंडर. लिक्विड क्लोरीन कशामध्ये स्टोअर करून ठेवतात, तर प्रेशर सिलेंडरमध्ये. नेक्स्ट बघा ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन इज ओव्हर. नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचे कोणकोणते फॉर्म्स आहेत ते बघायचे. प्लेन क्लोरिनेशन आहे, त्याच्यानंतर प्री क्लोरिनेशन, नंतर पोस्ट क्लोरिनेशन, डबल क्लोरिनेशन, ब्रेकपॉईंट क्लोरिनेशन, त्याच्यानंतर डिक्लोरिनेशन, रेसिड्युअल क्लोरीन. हे काय आहेत, 8 फॉर्म्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचे 8 फॉर्म्स आहेत. फर्स्ट बघा प्लेन क्लोरिनेशन, अबाउट 0.5 mg पर लिटर. किती ॲड केला जातो त्याचे अमाऊंट दिलेला आहे, 0.5 mg पर लिटर. ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन टू वॉटर विच इज नोन ॲज नॉन अदर ट्रीटमेंट इज नोन ॲज प्लेन क्लोरिनेशन. फर्स्ट जेव्हा वॉटर येतं तुमचं इनटेक वेलपासून, त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड केलं जातं, कोणतेही ट्रीटमेंट झालेलं नसतं त्या वॉटरवरती, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करता, त्याला काय म्हणायचं, प्लेन क्लोरिनेशन. नेक्स्ट आहे प्री क्लोरिनेशन. त्याचं बघा प्री क्लोरिनेशनमध्ये ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन टू वॉटर प्रायोर टू एनी अदर ट्रीटमेंट इज नोन ॲज प्री क्लोरिनेशन. जेव्हा एखादं ट्रीटमेंट
कंप्लीट होतं. सपोज एरेशन झालं, एरेशननंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्री क्लोरिनेशन. नेक्स्ट आहे पोस्ट क्लोरिनेशन. द ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन आफ्टर ऑल ट्रीटमेंट ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आर कम्प्लिटेड इज नोन एज पोस्ट क्लोरिनेशन. जेव्हा तुमचं सगळे ट्रीटमेंट युनिट कंप्लीट होतात, डिसइन्फेक्शनमध्ये येता तुम्ही, ज्यावेळेस वॉटर डिसइन्फेक्शनमध्ये येतो त्यावेळेस एरेशन, फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन सगळी ट्रीटमेंट्स कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा वॉटर ट्रीटमेंट युनिटमध्ये लास्टला पास होतं त्यावेळेस तुम्ही जे त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करतात त्या प्रोसेसला काय म्हणायचं, पोस्ट क्लोरिनेशन. कंप्लिशन ऑफ ऑल ट्रीटमेंट ऑफ प्युरिफिकेशन. नेक्स्ट आहे डबल क्लोरिनेशन. When the chlorine is added to raw water at more than 1 points is known as double chlorination. Double chlorination म्हणजे काय, when chlorine is added to raw water at a more than 1 points. जेव्हा रॉ वॉटर असते तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही 2 वेळा त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड केलं जातं. फर्स्ट टाईम ॲड केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्यातले बॅक्टेरिया किल वगैरे होत नाही, नंतर अजून एकदा तुम्ही ॲड करण्याची जी प्रोसेस आहे 2 वेळा तुम्ही त्याच्यामध्ये क्लोरीन ॲड करता त्याला म्हणायचं डबल क्लोरिनेशन. नेक्स्ट आहे ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. ब्रेक पॉईंट क्लोरिनेशनमध्ये बघा ग्राफ दिलेला आहे एक, रेसिड्युअल क्लोरीन इकडं आहे, ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन mg/लिटरमध्ये अप्लाय केलं जातं. नेक्स्ट आहे R1 R2 दिलेले आहेत, AB पॉईंट्स आहेत, बीला ब्रेक पॉईंट म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर इथं त्याचे हे दिलेले आहे ॲप्लिकेशन mg/लिटरमध्ये किती आहे आणि इकडं रेसिड्युअल क्लोरीन जे आहे ते mg/लिटरमध्ये दिलेलं आहे. द ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन इज मेथड ऑफ डिटरमाइनिंग द क्लोरीन डिमांड फॉर रॉ वॉटर. ब्रेक पॉईंट क्लोरिनेशनमुळे काय कळतं तुम्हाला, तर त्या रॉ वॉटरला किती अमाऊंटचं तुम्ही क्लोरीन ॲड करावं लागतं आहे, किती अमाऊंटमध्ये ते तुम्ही ब्रेक पॉईंट क्लोरिनेशनच्या थ्रू काढू शकता. देर इज क्लोरीन डिमांड इन प्युअर वॉटर इफ क्लोरीन इज ॲडेड टू सच वॉटर द क्लोरीन विल बी कम्स ॲज अ रेसिड्युअल क्लोरीन विच इज रिप्रेझेंटेड R1 इन द फिगर. हे बघा ज्यावेळेस तुम्ही R1 बघा R1 इथं तुम्ही क्लोरीन ॲड करत जाता, इकडं जो आहे तो काय आहे रेसिड्युअल क्लोरीन म्हणून दिलेला आहे व्हर्टिकल. R1 पॉईंट आहे, इथं A पॉईंट आहे. रॉ वॉटरला तुम्ही क्लोरीन ॲड करत गेल्यानंतर काय झालं, प्युअर वॉटर क्लोरीन इज ॲडेड टू सच वॉटर द क्लोरीन विल बी कम्स ॲज अ रेसिड्युअल क्लोरीन. इथं तुम्हाला क्लोरीनची जी अमाऊंट आहे ती इथं काय आहे त्या वॉटरला एवढी सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्ही ॲड करत गेला तर काय होणार, रेसिड्युअल क्लोरीन म्हणून ते कन्सिडर होणार. नेक्स्ट आहे व्हेन द क्लोरीन इज ॲडेड टू कंटामिनेटेड वॉटर इट विल बी kill the bacteria and oxidize the organic matter. ज्यावेळेस तुम्ही कंटामिनेटेड वॉटरमध्ये ते ॲड करता त्यावेळेस काय होतं, बॅक्टेरिया किल होतात. इन द बिगिनिंग द क्लोरीन गोज ऑन किलिंग बॅक्टेरिया अँड देन स्टार्ट अक्युमुलेटिंग अप टू ए सर्टन पॉईंट विच इज नोन ॲज ए इन द फिगर. ज्यावेळेस तुम्ही क्लोरीन ॲड करत जाता किलिंग द बॅक्टेरिया होतात अँड देन स्टार्ट ॲक्युमुलेटिंग अप टू ए सर्टन पॉईंट विच इज नोन ॲज ए. इथंपर्यंत ते काय होतात, बॅक्टेरिया किल होतात आणि वॉटरला इथं काय आहे त्या क्लोरीनची काय जे रेसिड्युअल क्लोरीन असेल तर तो तुम्ही R1ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि ए पॉईंटपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं जातं, क्लोरीन ॲड केलं जातं आणि इथं काय होतात, बॅक्टेरिया किल होतात. नेक्स्ट आहे इफ dose of chlorine goes on increasing it will be start emitting a bad smell, but after some time bad smell is suddenly disappear. This certain point is known as break point indicates by B. ज्यावेळेस काय होतं, तुम्ही अजून त्याच्यामध्ये क्लोरीन ए पॉईंटपर्यंत आला आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अजून क्लोरीन ॲड केलं तर काय होतं, सडनली ते काय होतं आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला येतं आहे. म्हणजे त्याच्यातलं जे
क्लोरीनचं जे प्रमाण आहे ते मॅक्सिमम क्लोरीन होतं आणि इथं काय होतं, इथं बी पॉईंटला आल्यानंतर ते ब्रेक होतं आणि त्याच पॉईंटला काय म्हणलं जातं, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. म्हणजे तुम्ही काय एक्सेस क्लोरीन ॲड केल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जर जास्त तुम्ही क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते काय होतं, ॲटोमॅटिक ब्रेक होतं आणि स्टार्ट काय होतं, सडनली ब्रेक, अँड दिस सच पॉईंट इज नोन ॲज ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. If further chlorine is added, it will becomes as residual chlorine which is indicated by R2. जर तुम्ही ब्रेक झालं तुमचं तिथं क्लोरीन आणि त्याच्यात तरी पण तुम्ही ॲड करत राहिला तर ते काय होतं, रेसायड्युअल क्लोरीन म्हणून तिथं इंडिकेट होतं. नेक्स्ट आहे द ॲक्च्युअल डोस ऑफ क्लोरीन शुड बी डिटरमाइंड बाय द केअरफुली द फाइंडिंग द ब्रेक पॉईंट. ॲक्च्युअल डोस, तुम्हाला क्लोरीनचा डोस त्या वॉटरला किती लागणार आहे हे फाइंड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. जिथं तुमचा पॉईंट ब्रेक होतो त्याला काय म्हणायचं, त्या अमाऊंट एवढं तुम्ही काय केलं जातं, तुम्हाला त्या वॉटरमध्ये क्लोरीन ॲड करावं लागतं आणि तिथला जो पॉईंट आहे त्याला काय म्हणलं जातं, ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. नेक्स्ट आहे सुपर क्लोरिनेशन. द ॲप्लिकेशन ऑफ क्लोरीन बियॉन्ड द स्टेज ऑफ ब्रेक पॉईंट. तुमचा इथं ब्रेक पॉईंट झाल्यानंतर तुम्ही ॲड करत असाल त्याच्यामध्ये एक्सेस क्लोरीन तर त्याला काय म्हणायचं, सुपर क्लोरिनेशन. त्याच्यानंतर आहे डिक्लोरिनेशन. द रिमूव्हल ऑफ एक्सेस क्लोरीन फ्रॉम द वॉटर इज नोन ॲज डिक्लोरिनेशन. हे बघा, तुमचा इथं ब्रेक पॉईंट झाला आणि ब्रेक पॉईंट झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्याला सुपर क्लोरिनेशन म्हणायचं. आणि सुपर क्लोरिनेशनमधलं जे एक्सेस क्लोरीन आहे ते जर तुम्ही रिमूव्ह केलं तर त्याला काय म्हणायचं, डिक्लोरिनेशन. एक्सेस क्लोरीन रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस असते त्याला डिक्लोरिनेशन म्हणायचं. नेक्स्ट आहे रेसायड्युअल क्लोरीन. रेसायड्युअल क्लोरीन बघा, व्हेन द क्लोरीन इज ॲडेड टू द वॉटर and there is no demand of water, that is water pure, then any chlorine is added to such water will becomes as residual chlorine. ज्यावेळेस तुम्हाला इथं गरज नाही, बीपर्यंत ब्रेक झाला एवढीच रिक्वायरमेंट आहे, जर तुम्ही अजून ते क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड करत झाला तर इथं काय होणार, रेसायड्युअल क्लोरीन म्हणून ते ॲड होणार. ओके, आपण इथं थांबूयात. रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.